तर आम्ही आज हे नवीन हेअरस्टाईल ट्राय केलेलो आहे। व्हिडिओला स्किप करू नका, लास्टपर्यंत बघा। तुम्हाला आम्ही हेअरस्टाईल कशाप्रमाणे केलेलो आहे ते सगळं दाखवून दिलेलं आहे। असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करा। आम्ही असेच हेअरस्टाईलचे व्हिडिओ किंवा हेअर कटिंगबद्दलचे व्हिडिओ सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवर पोस्ट केलेले आहे मी ऑलरेडी, आणि मी डेली व्लॉगही बनवते। तर तुम्हाला हेअरस्टाईलबद्दल किंवा हेअर कटिंगबद्दल असे कोणत्याही बद्दल तुम्हाला मेकअपबद्दल वगैरे डाऊट्स असेल तर तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगू शकता, मी ते सॉल्व करायला प्रयत्न करेन। आणि हे हेअरस्टाईल करत असताना आधी झिगझॅग मशीन नीट हाताळता यायला पाहिजे तुम्हाला। सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही केस ना खूप स्वच्छ धुतलेले असायला पाहिजे। डोक्यात जर तेल असेल ना तर झिगझॅगही नीट बसत नाही आणि हेअरस्टाईलही छान वाटत नाही, कसं तरी चपटं वाटतं। तर तुम्ही स्वच्छ डोकं धुतलेलं असायला पाहिजे। आणि नंतर हेअरस्टाईल करताना ना सेक्शन करायचं 4, त्यामध्ये तुम्हाला झिगझॅग करायला खूप इझी जाते। हेअर्स मध्ये येत नाहीत बघा। ती थोडं क्लिप घालायला विसरली होती, तरी पण ती झिगझॅग छान प्रमाणे केलेली। मी हे तुम्हाला डायरेक्ट बॅक साईडचं हेअरस्टाईल दाखवते। तर फ्रंट साईडचं पण मी हेअरस्टाईलचा व्हिडिओ केलेला आहे। तर तुम्हाला फ्रंट साईडचं व्हिडिओ पाहिजेच असेल तर मला कमेंटमध्ये येस म्हणून टाईप करा, मी फ्रंटचं पण व्हिडिओ अपलोड करते। व्हिडिओ केलेली आहे मी, तुमचं मत सांगा, मी अपलोड करते। आणि बघा नीट किती छान आलेलं आहे बघा, आमचं हेअरस्टाईल खूप नीट आलेलं आहे। तुम्ही लास्टपर्यंत न चुकता बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर ना खूप छान प्रमाणे केलेले आहे आम्ही हे हेअरस्टाईल। आम्हाला तर खूप आवडलेलं हेअरस्टाईल ना, सगळ्यांना आवडलेलं आम्हाला हे। तर तुमच्यासोबत हे शेअर करावं म्हणून वाटलं मला, छान झालेलं आहे म्हणून मी हे शेअर करते तुमच्यासोबत। थोडं स्प्रेही मारायचं आणि छान वाटतं, शायनिंग स्प्रे पण मारायचं, त्यामुळे केसांना छान शायनिंग येते ना, मग छान अट्रॅक्टिव्ह वाटते। हेअरस्टाईल तुम्ही ब्राईडला आणि छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये कोणालाही ट्राय केलं तर छान उठून दिसतंय बघा। हे हेअरस्टाईल थोडं केसांना ह्यांचं सिल्की होतं, त्यामुळे आम्ही ना थोडं सिरम वगैरे लावलेलं होतं। ज्यांचं केस सिल्की असतात ना ते थोडं वेळ लागते त्यांना हेअरस्टाईल करायला। हे आम्ही रेडी केलतो बघा, तिथूनच फास्टमध्ये रेडी करून हे हेअरमध्ये सेट करत आहोत बघा।